अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आमच्या कुटुंबामध्ये 20 वर्षापूर्वी येऊन आमचा जो उद्धार केला आणि त्या अनुषंगाने मी बोलू इच्छितो। सद्गुरू स्वामी समर्थांची आमच्यावर कृपा झाली, इतकी कृपा झाली की आमच्या कुटुंबाचा संपूर्ण भार महाराजांनी सांभाळला। आम्ही 1997 साली महाराजांच्या सेवेमध्ये लागलो। 97ला आमची महाराजांची सेवा चालू झाली। अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीतून आम्ही मार्गभ्रमण करत होतो आणि मोठं कुटुंब होतं, एकत्र कुटुंब होतं, परंतु कुठल्याही गोष्टीचा आधार नव्हता आणि त्या आधारातून आम्हाला स्वामींची गाठ पडली आणि सद्गुरूंनी आमच्या संपूर्ण कुटुंबाचा कायापालट केला। आमच्या अख्ख्या कुटुंबाचं स्वप्न होतं की महाराजांचं मंदिर बांधायचं। सद्गुरू स्वामी समर्थांचे आमच्यावर इतके उपकार आहेत की आम्ही 10 जन्म घेऊनसुद्धा ते फेडू शकत नाही। सद्गुरूंची सेवा आम्हाला आत्तापर्यंत सगळं कडलं आणलं। महाराजांनी असंच आमच्यावर कायम लक्ष राहू द्यात हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। सद्गुरू स्वामी समर्थांचे चमत्कार इतके झाले की ते आम्ही सांगू शकत नाही। महाराजांचे दृष्टांत आम्हाला वेळोवेळी लाभत होते। माझा केटरिंगचा व्यवसाय होता, केटरिंगच्या व्यवसायामध्ये सुद्धा मला महाराजांनी नावारूपाला आणलं। इतकं नावारूपाला आणलं की आज भागामध्ये माझं नाव घेतलं जातं। माझ्या केटरचं नावसुद्धा श्री स्वामी समर्थ केटर्स आहे। महाराजांनी आमच्या कुटुंबाचा पूर्ण उद्धार केला आणि आमचं महाराजांनी स्वप्न पूर्ण केलं। आम्ही मठाचं नावसुद्धा स्वप्नपूर्ती नाव दिलेलं आहे। अत्यंत कष्टातून हा आम्ही मठ उभा केला। कुठल्याही प्रकारचं आर्थिक योगदान दुसऱ्याचं न घेता आम्ही हा मठ उभा केलेला आहे। नंतर आम्हाला लोकांनी भरपूर सहकार्य केलं आणि आज मठ हा तरडगाव क्षेत्रामध्ये चांदोबाचा लिंब येथे अगदी मानाने उभा आहे। अत्यंत रोजचं दर गुरुवारी सारामृत पारायण पोथी वाचन होतं। नित्य 8 वाजता आरती, सकाळी आरती, संध्याकाळी आरती, मानसपूजा, गुरुपादुकाष्टक हा सर्व नित्य कार्यक्रम मठामध्ये अगदी प्रामाणिकपणे सेवेने चालू असतो। मठामधील सेवेकरी 101 सेवेकरी असून ते सुद्धा आपापलं काम व्यवस्थित पूर्ण पार पाडतात आणि तरडगाव हे सांप्रदायिक गाव असून तरडगावचा आम्हाला फार मोठा मोलाचा वाटा मिळाला। तसेच माऊली सेवा दल म्हणून तरडगावमध्ये सक्रिय आहे। 100-125 माणूस वयस्कर लोक संपूर्ण ह्या मठामध्ये सगळी देखभाल करतात आणि अत्यंत मनाने आणि श्रद्धेने भावनेने इथे येऊन सगळं काम पार पाडतात। अशीच कृपा महाराजांची आमच्या सर्वांवर राहावी हीच महाराजांची प्रार्थना। जय श्री स्वामी समर्थ। कारण मी पण असे रेट पण नेहमी लावलेले नाहीत, रेट पण मी योग्य लावले। स्वामी ओम, माझे नाव धारेश्वर ज्ञानेश्वर तोडकर, मी राहणार लोणंद, पण आत्ता सध्या आम्ही तरडगाव चांदोबाचा लिंब नजीक येथे स्वामींच्या मठातच राहतो। तर हा मठाची संकल्पना आमच्या वडिलांची म्हणजे सगळ्यात शून्यातून वर आम्ही फक्त महाराजांमुळे आलो। मग तेव्हापासून जी आमची संकल्पना होती वडिलांची की स्वप्नच एक धरलेलं, मग त्यामुळेच वडिलांनी आमच्या एक मठाला नाव देताना पण स्वप्नपूर्ती असं नाव दिलं। मूर्तीची स्थापना दत्त जयंती 4 तारखेला दत्त जयंती होती डिसेंबर, 5 तारखेला मूर्तीची स्थापना झाली आपल्या। नंतरनं मग स्वामींचा प्रकट दिन झाला। प्रकट दिन झाल्यानंतरनं महाशिवरात्र झाली, पुण्यतिथी झाली महाराजांची। आज कार्यक्रम आहे गुरुपौर्णिमेचा। गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे सकाळपासूनच महाराजांना महाअभिषेक झाला। सकाळी पूजा अर्चा आरती झाली, महाआरती झाली, सकाळची 12 वाजता आरती झाली, भजनं झाली। आता संध्याकाळच्या वेळेस 6ची आरती झाल्यानंतरनं भोजनाचा कार्यक्रम चालू आहे। दर पौर्णिमेला स्वामींच्या इथे येतो, गुरुवारी येतो। स्वामीमय वातावरण, स्वामी नाही म्हणायचं नाही बरं राहू दे चल। हे काय आहे? ते माईक आहे म्हण नाही जास्त स्वामी समर्थ नाही हे काय आहे बोलतं? श्री स्वामी समर्थ। माझे नाव सुमित भगवान गाडे, राहणार फलटण। तर हा मठ आहे आमचे सासरे ज्ञानेश्वर तोडकर यांच्या संकल्पनेतून। त्यांची एक स्वप्न होते की
मोठे स्वामी भक्त असल्यामुळे की माझं स्वतःचं एक स्वामी मंदिर असावे, मठ असावे, त्या संकल्पनेतून हा मठ निर्माण झाला. त्याला नाव पण स्वप्नपूर्ती स्वामी समर्थ मठ हे देण्यात आले. मी त्यांचा जावई आहे. तर एक 7 दिवस त्यांच्या संकल्पनेतून एक 7 दिवस 7 वार सर्वांना पूजेसाठी देण्यात आलेले आहेत. त्यातील माझी पूजा मंगळवारी असते. मी पण एक त्यांच्या संकल्पनेतून स्वामी भक्त आहे आणि माझा मंगळवारी दिनचर्येची पूजा असते. दर मंगळवारी मी फलटणवरनं सकाळी येऊन इथे स्वामींची पूजा अभिषेक करतो. सर्व आरती वगैरे करून जातो. श्री स्वामी समर्थ. नाव सांग तुझं. तिच्या देवपूर वायावाले त्याला पण तिला तात्याला जायचं. जय स्वामी समर्थ. मी दीपक सूळ, राहिला इथं माळेवाडीमध्ये आहे आणि गेली जसं मठ झालं आहे त्या दिवसापासून आम्ही इथं मठामध्ये येत आहोत. खूप छान आणि भक्तिमय वातावरण. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्वामी भक्त इथं आलेले आहेत आणि दररोजच्यापेक्षा आज खरंच खूप म्हणजे खूपच छान आहे आणि सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये सर्वच आमची छोटीशी कन्या प्रत्येक वेळेस म्हणत असते की आम्हाला स्वामींना जायचं आहे, स्वामींना जायचं आहे. जय श्री स्वामी समर्थ म्हण बाळा. समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव रोहित कुमटेकर, राहणार झणझणीत सासवड. तर बरेच लोक इथं स्वामी भक्त आवर्जून इथं येतात. तुम्ही पण एकदा या, आवर्जून त्यांची प्रचिती बघा. काय त्यांना जसा स्वामींचं मठ इथं तळगाव गावामध्ये झालेलं आहे, चांदोबाच्या लिंबाच्या शेजारी, तेव्हापासून आपण प्रत्येक आरतीला न चुकवता आरतीला येतो. आणि स्वामींच्या इथं मठात आल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण होतं, एवढी प्रचिती भारी मिळते. आनंदी भावने सेवा करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. गुरु हा मार्ग दाखवायचं काम करतो, चालायचं आपल्याच असतं. फार अतिशय सुंदर वाटतं इथं मठामध्ये आल्या. पौर्णिमेचा दिवस तर आहे, भरपूर भक्त भाविक येतात. महाप्रसादाचं नियोजन केले, 1000-2000 लोकांचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक पौर्णिमेला आनंदी भावने सेवेने लोक येतात, सेवा देतात, करतात. तुम्ही पण एकदा या. तळगावला असते आरती 8 वाजता, दर गुरुवार 8 वाजता असते आणि दर पौर्णिमेला 6 वाजता आरती असते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सेट किती झाले? 200 सांगितले. मुकुट हे स्वामींची मूर्ती आहे. हे 600ची आहे मूर्ती. एकदम सुंदर सुबक आहे. हा मुकुट 70 रुपयाचा आहे. 70 रुपयाला. हा. आणि ह्या मुकुटाची अशी म्हणजे गोष्ट अशी आहे की हा ॲडजस्टेबल आहे. ओके. मग तुमची जरी मूर्ती छोटी मोठी कोणती जरी असली तर त्याला तुम्ही असं ॲडजस्ट करून त्याला ते लावू शकता. ओके. हां. आणि मूर्तीला असं तुम्ही ते बसून हे करू शकता. असं अशा प्रकारे मूर्तीला बसवू शकता. ओके ओके. आणि मूर्तीला पण फेटा किती असा सुबक बसलेला द्या. चालते. हा फेटा द्या तुम्ही. हां ठीक आहे. हा फेटा. आणि आणखी काय तुम्हाला आणखी ड्रेस. हां. माळ कितीला आहे? हे रुद्राक्षाची माळ आहे, जे 108 मण्यांची आहे. ते तुम्हाला त्याची किंमत आहे 150 रुपये. ते तुम्हाला 130 रुपयाला बसेल. मी तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट करून ते आपण देऊ शकतो. ठीक आहे.
गणेश भोसले. माझे नाव विकास अविनाश भोसले. आज आम्ही स्वामी समर्थांच्या मठात आलेलो आहे. इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. स्वामी समर्थांच्या आम्ही पाया पण पडलो. माझे नाव नक्ष गणेश भोसले. मी आज लोणंदवरून तरटगाव येथे स्वामी समर्थांच्या स्वप्नपूर्ती या मठात आलेलो आहे. तिथे आज गुरुपौर्णिमा हा दिवस आहे. गुरूंबद्दल काय बोलायचे तेवढे कमीच आहे. स्वामी समर्थ आमचे एक असे गुरुच आहेत. पहिला गुरु म्हणजे आमचे आई वडील आणि दुसरे गुरु म्हणजे शिक्षक आणि त्यांच्या पण अगोदरचे गुरु म्हणजे आमचे स्वामी समर्थ असं मला वाटतं. इथे येऊन मला खूप आनंद भेटला व आज गुरुपौर्णिमा आहे. ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परत ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुचा दिवस. गुरुला वंदन करण्याचा हा आज मोठा प्रसंग या ठिकाणी आयोजित झालेला आहे. त्या निमित्ताने आम्ही लोणंद येथून आमची पूर्ण फॅमिली कुटुंब या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलेलं आहे. हे आमची माझ्या अंदाजाने दुसरी वारी असेल. या निमित्ताने प्रत्येक दिवशी आम्हाला वेगवेगळा अनुभव येतच असतो आणि याचे खूप वैशिष्ट्य म्हणजे तारक मंत्र हा प्रत्येकाने नेहमी सदैव सकाळी उठल्याबरोबर पूर्ण ऐकावा व श्रवण करावा. या मंत्रामुळे आपणास खूप समाधान सुख शांती पूर्ण लाभते याचा मला दररोज अनुभव येतो आणि तो मी अंमलात करतोच. जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. ठीक आहे, धन्यवाद. या निमित्ताने आज या ठिकाणी या भाऊने आम्हाला 1-2 शब्द महाराजांविषयी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. याबद्दल मी त्यांचा मनपूर्ण आभारी आहे. धन्यवाद.